नमस्कार मित्रांनो, मी विवेक परब आणि माझ्या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। तर हा व्हिडिओ खूप खास आहे आपल्या सर्व शिवप्रेमींसाठी। आज मी निघालो आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर पाहण्यासाठी, जे आहे मराडेपाडा भिवंडी येथे। महाराजांचे हे भव्य मंदिर हे शिवक्रांती प्रतिष्ठान याचे संस्थापक श्री डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारलं जात आहे। तसेच डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर उभारलं जात आहे। तर चला मग आपण महाराजांचे हे भव्य मंदिर बघायला जाऊया की या आपल्या महाराजांच्या मंदिराला तुम्ही भेट द्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून 1.5 एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि प्रवेशद्वार उभारण्यात आलेला आहे। मंदिराचा गाभारा सभामंडप हा जवळपास 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी ही 1.5 एकर क्षेत्रामध्ये आहे। तुम्ही बघू शकता मंदिरातील गाभाऱ्याचा म्हणजे हा जो सभामंडपाचा जो परिसर आहे, तुम्ही वरती जर बघितलात तर खूप सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे। आणि महाराजांची मूर्ती ही जवळपास 7.5 फुटाची असेल आणि आपल्याला सर्वांनाच म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे म्हैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांच्या हातून अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून ही सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती साकारण्यात येत आहे। तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, मुघल साम्राज्यात भिवंडी शहर हे मोठे व्यापारी केंद्र होते। देश विदेशातील लोक या ठिकाणी येऊन व्यवसाय करत होते, परंतु ते मुघलशाहीला खूप कंटाळले होते। त्यावेळी शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून भिवंडी कल्याणसारखी शहरे काबीज केली होती।
तर ऐतिहासिक अशा भिवंडीमध्ये शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाल्याचा उल्लेख देखील सापडतो. अशा या भिवंडी तालुक्यातील माराडेपाडा या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 14 मार्च ते 17 मार्च शिवजयंती तिथीनुसार या दिवशी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तुम्ही सर्वांनी कुटुंबासहित मंदिराला भेट द्या आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिवप्रेमींपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.